रोम रोम भाइयों. पब्लिक तुमचा लाडका अनिकेत, स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये. तर चला आपण सकाळी सकाळी निघालो डायरेक्ट मग शेतामध्ये काय काम तर आपल्याकडे आले होते आज सूरज भाईची मशीन, कारण की आपल्याला काढायचे होते आपल्या वावरातल्या काट्या कुट्या. त्याला आमच्या इकडे पाल्या म्हणतात बघा. सूरज भाई काय धिंगाणा करीतच आणली मशीन, नाचीतच भावा डायरेक्ट नाद मध्ये डायरेक्ट वाकड्या तिकडे नागमोडी खेळ डायरेक्ट आणली होती मशीन. वावरात आणली ते म्हणे भाऊ मशीन आला मला जीवावर आलंय म्हणे, आता तूच मशीन ताब्यात घे म्हणे. तर चालतंय म्हणलं भाऊ, आपल्याला काय आपल्याला येत लागत होतं. मग घेतलं ना भाऊ मशीनचं लिव्हर आपल्या हातात, लागलं मग चालायला लागलो तर मग 2-3 काट्या काढत नाही भाऊ, 1-2 काट्या काढल्या भाऊ तिथं फेकले काढून. मला फोन साईडला ठेवा, फोन उभा करायला काही नव्हतं तर फोन बी भाऊ डायरेक्ट खाली पडला. वास रे वास म्हणलं आता काय त्याने बा. मग डबल फोन एकदा उभा करून डबल लागलो तर डबल बाहेर पडला भाऊ. त्या मायला म्हणलं काय मोक्कर ताळा आहे भाऊ. मग काय केलं माग त्याला भूगोल रबलामध्ये गुतून फोन पहा भाऊ, रबलामध्ये गुतून पहा तर मग धर काठी का वड पहा. मग भावानं आपल्याला मशीन जमवते की नाही पहा बरं का. आज पहिला दिवस आहे मशीनवर बसायचं. याच्या पहिलं 2 वर्ष आधी मशीन चालवली होती, तेव्हापासून बसलत नव्हतं मशीनवर. आज डायरेक्ट हातातच घेऊन टाकली मशीन. तो बी नव्हता बाजूला बसला, एकला चालत होतं. पहा मग कसं चालत तुमचा भाव मशीन. मग काय भाऊ माझ्यात अशी येऊ लागली भाऊ, BS6 मशीन आहे नागावाली फोस करीत होती नुसती. मग काय भाऊ पहा घेतला ना मग काढून मग आला भाऊ तो डोकं लावायला सूरज म्हणे असं नाही असं करायचं. मला हा भाऊ तोच खरं भाऊ. मला ऑपरेटर तो भारी भाऊ, आपल्याला काय माहिती तरी आपण कुकडं काही करतो. मग घेतला भाऊ सोयीना दम्माने घेतला भाऊ काढून. मग पाल्या मग इकडे काम झालं. मग आपल्याला ते पाल्या काढता आपल्याला भाऊ सापड मोड. सूरज भाई म्हणे तिथं पॅकेट नेऊन थांबे म्हणे, बरोबर मोड आणतो म्हणे काढू. मग बा सूरज भाई लागला मोड काढायला. सूरज भाई तिथं पोळी सुद्धा नाही ठेवली भाऊ, डायरेक्ट पोळी सुद्धा घेऊन आलो. ते म्हणे त्याला बी कांदा आहे. मग म्हणलं काय पहा किती खुश झाला भाऊ देऊ लगी, मोकार खुश झाला लगी मोवड भेटलं तर. मग काय भाऊ पडून भाऊ मोवड. मग मी म्हणलं मला काडीवाला कांदा लागतो म्हणलं. मग घेतला भाऊ काडीवाला आपण चांगला कांदा पडून तुटून मग मावळावर. मग पहा तुम्ही भावांना ओरिजिनल गोळी मोवळ खाल्लेलं आहे. आमच्याला आता साखर नव्हते गोळी मोवळ होतं एकदम असं भारी लागलं खायला. तुमच्या तोंडाला पाणी आलंच नाही मला माहिती, पण आता काय करता आम्ही खाऊन बसलो त्याला. आता काय करता या दुसऱ्या वार तुमच्यासाठी स्पेशल मोवळ काढीन मी कधी पण. मग काय घेतला मग फुकून खाऊन, कारण की माशाला बेजार करू लागला. मला फुक्के खाऊ नाही द्यायची वय एखादी तोंडात दणका. मला बसायचं सुजून मग भाकरी पाण्याचा वांदा. मग सोयी ना घेतला भाऊ खाऊन मोवळ. मग डबल खाऊन नवीन नव्या दिवस डबल लागलो मशीन चालवायला. मग सूरज भाई म्हणलं आपलं व्यवस्थित शॉट घे रे. मग काय आता 2 बोट करून लागलो डबल मशीन रेमटायला. मग रेटवली बोलती मी मशीन. मग काय आपलं वापस म्हणलं माग घ्यायची तर मग टाकला रिवाज गेला. मग घ्या टी करीत घेतली माग. मग अशी भारी वाटत ती मशीन चालवायला भाव बनलाच मोका. मग ते झालं मग आपलं दुसऱ्या वावरात गेलो. दुसऱ्या वावरातून आलो होतं तिथं भाऊ आपली लाकडं तोडून ट्रॅक्टर बाहेर निघलो होतं. झालं ना होते रस्त्यावरच पलटी मारा म्हणलं मशीन पुढं आणि ते बी. पण मग आपला असा प्रॉब्लेम होता मशीन झाली होती ओव्हर म्हणजे लय ओव्हर झाली होती. आपण चाललो होतो मशीनला खोलायला. मग बा इथं आणली इथं खोदली बिल्ली मशीन. मग डायरेक्ट मेकॅनिक लोक आले सर्व्हिस सेंटरवाले. मग त्यांनी खोलली बिल्ली मशीन तर बा रेटर मध्ये बघा किती घाण